अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्याविषयी बोललंच पाहिजे, कारण आता आपण इतिहासांच्या सिनेमांचं कौतुक करतोय, पण कुठेतरी तेव्हा जेव्हा ती सिरियल आली होती तेव्हा नक्कीच एक खूप मोठं दडपण आलं असेल. खूप जास्त. काय होतं ते तेव्हा? एक तर खूप चांगलं वाटलं होतं की आपल्याला कन्सिडर करतायत ह्याच्यावर. आणि मला आठवत आहे की तेव्हा जस्ट एक फोटो महाराजांचा आला होता फोनवरती, आणि मग आपल्याला इमेज असे मॉर्फ करता येतात ना, तसं मी माझा प्रोफाईल फेस, स्वतःचं प्रोफाईल त्याच्यावरती हे करून आपण कसे दिसू महाराजांच्या भूमिकेत किंवा वेशात असं जस्ट पाहिलं होतं. आय एम लाईक अरे कधीतरी हा रोल करायचा. कोणी विचारलं ड्रीम रोल तर मी बोलायचो नाही की राहू दे, हे बोलल्यावर काय रिॲक्शन येईल माहिती नाही, पण कधीतरी हा रोल करायचा असं डोक्यात होतं. आणि ही भूमिका मिळाली. आणि त्यानंतर मला त्याचं सिरियसनेस सुद्धा होतं की ह्याच्यासाठी किती अभ्यास करावा लागणार आहे, मग तो वेळ देणं आपल्याला पॉसिबल आहे का. आणि ती सगळी तयारी झाल्यानंतर त्याची सुरुवात झाली. टेन्शन खूप होतं, कारण स्वीकारतायत का लोक, हे पण खूप जास्त टेन्शन वाटत होतं. आणि तेच झालं. पहिल्या प्रोमोला लोकांचे मिक्स्ड रिॲक्शन्स आले आणि चांगले वाईट दोन्ही होते. तर त्यामुळे खूप असं वाईटही वाटत होतं की आपल्याला नाही ॲक्सेप्ट केलं तर काय. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला कंपॅरिझन इतर कलाकारांनी ज्यांनी महाराजांची भूमिका केली त्यांच्याबरोबर होत होतं की ह्याला नाही, तुम्ही ह्याला घ्यायला पाहिजे होतं वगैरे असं. पण मग तेव्हा इट हेल्प मी टू अंडरस्टँड की एक मिनिट, लोक म्हणजे जे कम्पेअर करतायत ते ऑलरेडी ज्यांनी महाराजांच्या भूमिका केल्या त्यांच्याबरोबर करतायत. कोणीही रॅन्डम कोणत्या तरी कलाकाराचं नाव नाही घेते. तर ठीक आहे, अजून तू महाराजांची भूमिका केली नाहीस म्हणून एकदा कर आणि त्यानंतर बघू. आणि मग हे रिॲक्शन्स मी विसरून गेलो. मी म्हटलं काय, लोकांना आपल्याला बोलायचं बोलू दे, पण मला एकदा हा रोल मिळालाय ना आता, कदाचित उर्वरित आयुष्यात परत मिळणार नाही, तर मला जगायचंय, मला ही भूमिका करायची, मला जगायचंय. आणि तोपर्यंत ते जो अभ्यास गोंदियालारेमुळे झाला होता की एक बायोपिक किंवा एक कॅरेक्टर क्रिएट करण्यासाठीचा, तो मी इकडे लगेच त्याने केला. माझा मित्रपरिवार खूप चांगला आहे, जे दिग्दर्शक आहेत, काही तृप्ती कामकर माझी मैत्रीण जी आहे, अंकुर काकतकर गोंदियालेराचा डिरेक्टर, या सगळ्यांशी गप्पा मारून ते कॅरेक्टर कसं डेव्हलप करायचं, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन काय, कोणती पुस्तकं अजून वाचू, हे सगळं करत आय ट्राईड माय बेस्ट. अँड आफ्टर पॉइंट इज लाईक की मी जगणार आहे आणि मला जे ते भूमिका करत असताना शिकायला मिळते ते मी शिकून घेणार आहे. महाराजांची भूमिका मिळणं याच्यासाठी भाग्य लागतं. ऍब्सोल्युटली. आणि ते मिळालं, आणि मिळालंय तर आता जग. आता ते लोक इम्प्रेस होत आहेत का, मग मला अजून हे काही नाहीये. इफ आय गॉट द कॅरेक्टर आय एम गोइंग टू लिव्ह इट अँड आय लिव्हड इट फ्रॉम माय हार्ट. डू यू बिलीव्ह इन दॅट लक फॅक्टर? लक इज डेफिनेटली देअर. आणि आय थिंक अलॉंग विथ लक ना, इट इज ऑल प्लॅनिंग ऑल्सो. म्हणजे आज माझी मॅनेजमेंटची डिग्री मी कुठेतरी हे वापरतो. आणि काय लक येतच असेल कधीतरी एक, पण ते आपल्यासाठी योग्य आहे का, आपली तयारी त्याने झाली आहे का, एक एक गोष्टी कशाला हो म्हणायचं कशाला नाही. कारण काय महाराजांच्या भूमिकेनंतर मला इतर पण बऱ्याच हिस्टॉरिक भूमिका लगेच मिळत गेल्या. इव्हन आत्ताचा छावा चित्रपट आहे त्याच्यासाठी सुद्धा कन्सिडर केलं होतं काही रोलसाठी. पण मला लक्षात आलं आता मी महाराजांची भूमिका केल्यानंतर हिंदी चित्रपट आहे म्हणून त्यातली कोणती तरी भूमिका मी अशीच करणार नाही. मी जे शिकलो, आय वॉन्ट टू, इट्स ओके टू से नो. आहे तो खूप मोठा चित्रपट होणार, त्यात आपण पोहोचू, पण ती नीड नाही. आता मी केलं, आय वॉन्ट टू स्टिक हिअर, आय डोंट वॉन्ट टू चेंज दॅट इमेज. तर हे जे चॉईसेस असतात, एक करिअर म्हणून सुद्धा, नुसतंच मिळत्या म्हणून कामा नाही, तर करिअर नुसार हे प्लॅनिंग करणं, हे एक तर माझ्या डिग्रीमुळे शिकलो आणि दुसरं महाराजांमुळे शिकलो. कारण हा रोल करत असताना हे सगळं प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय असतं, हे ते भूमिकेत डायलॉग्स वाचत असताना, महाराजांच्या भूमिकेबद्दल त्यांचा अभ्यास करत असताना ऑटोमॅटिकली या गोष्टी येत गेल्यात. आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने, नातेसंबंधात असो, करिअरमध्ये असो, त्याने की कोण काय स्ट्रॅटेजी, आमची मालिका कधी बंद होणार, काय हालचाली चालू आहेत, हे सुद्धा मला दिसत होतं. म्हणजे लास्ट डे पर्यंत मला माहिती नव्हतं की आज शेवटचा दिवस असणार आहे, पण मला हालचाली दिसत होत्या की काय चालू आहे. त्यामुळे मी प्रत्येक क्षण जेव्हा मालिका संपणार त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आय टू बी लाईक कदाचित हा शेवटचा दिवस आहे. आत्ता मी जाम ती मिशी लावायला, मला खूप मिशी, दाढी हे लावतो, गम लावताना खूप त्रास व्हायचा. बरं तेवढा वेळ दिला गेला होता की मी दाढी मिशी वाढवू शकेन. आणि एकच आपल्या तेवढे काही महिने माहिती आहेत तर गोष्ट वेगळी. एवढी दाढी मिशी एकतर वाढत नाही माझी त्या स्पीडने. तर त्यामुळे तो गम जेव्हा लावायचा तो झोंबायचा खूप आणि त्रास व्हायचा. आणि तेव्हा फक्त एक थॉट यायचं, ठीक आहे झोंबतोय, त्रास होतोय, शेवटचे असेल आता. आणि व्हायचं नाही नाही काही नव्हतं, चालेल लावा अजून. सो इट्स लाईक इट कुड बी द लास्ट टाइम. सो जस्ट एन्जॉय एव्हरी मोमेंट अँड बी हॅपी अबाउट इट.
त्यामुळे ते जेव्हा पण काय मी कोणताही दिवस ग्रांटेड घेतला नाही. त्यामुळे आज जी भूमिका करते कदाचित शेवटचा दिवस असू शकतो, म्हणून तो शॉक नाही आला कधी. पण हे सुद्धा का जमलं, कारण काय ते जे सगळे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग महाराजांचे दिसत आहेत ते मला इकडे कोणाच्या काय हालचाली आहेत, आपल्यापासून काय लपवत आहेत का किंवा काय, हे सगळं किंवा हे का चेंज होतं, इकडचा सेट आत्ता असा का बदललाय, हा तर पुढच्या गोष्टीचा सेट नाहीये, हे सगळं चालू होतं. की काय डेट्स कोणाच्या काय घेतल्यात हे ऑब्झर्वेशन आणि त्याचबरोबर अंडरस्टँडिंग, त्याच्यामुळे तो धक्का नाही लागत कम्प्लीट. तर त्यामुळे खूपच शिकलोय ती मालिका करत असताना. आणि आजही मालिका संपली, ती भूमिका आता करत नाहीये, पण तरी महाराज माझ्यात आहेत. मी एक जेव्हा मालिका संपली तर एक लेख लिहिला होता आणि खूप कमी मी एक्सप्रेस होतो, पण मला तेव्हा एक्सप्रेस व्हावं असं वाटलं होतं. बाकी आजपर्यंत कोणतेही रोल्स, इव्हन चित्रपटांमध्ये रोल्स केल्यानंतर मला लास्ट डे नंतर रडू यायचं. मला आठवलं इव्हन गोंदियाला दामोदर चाफेकरांची भूमिका केल्यानंतर एकतर टक्कल केलं होतं आणि असं तो लास्ट डे जेव्हा आला तेव्हा अंकुरच्या गळ्यात पडून मी हमसहमशी रडलो होतो, खूप रडलो होतो. पिंजरा जेव्हा संपली या मालिकेने इतकं दिलं होतं, रडलो होतो. एक बऱ्याच भूमिका झाल्यानंतर डोळ्यात पाणी तरी आलं. महाराजांची ही भूमिका करत असताना जय भवानी जय शिवाजी ही मालिका एकतर अशा पद्धतीने की मी आज लास्ट डे सेटवर गेलोय आणि नंतर काय आज शेवटचा दिवस आहे आपला, अँड आय वॉज लाईक आई शपथ, मी अजून आईसाहेबांना भेटलो नाहीये, निशिगंधाताई रोलकर त्यांना भेटलोच नाही, त्या नाही आहेत. म्हणजे परवा भेटलो ते शेवटचं होतं, त्यांना बाय नाही म्हटलो, कितीतरी जणांना नाही भेटलोय. आणि खूप शॉक वाटला, पण डोळ्यातनं पाणी नाही. सीन झाले, सगळे झालं. आता तर मी रडणं अपेक्षित आहे. एकतर शॉक, आधीचे सगळे रोल्स तर मला माहिती होतं की संपतायत आणि तरी रडू आलं. म्हटलं नाही, कदाचित घरी गेल्यानंतर आपल्या स्पेसमध्ये रडू. घरी गेलो तरी रडू नाही येते. म्हटलं आई बाबांना सांगितलं रडू, बाबांना सांगितलं नाही. नेक्स्ट डे मग आई जवळ बसलो आणि आईला सांगितलं. आई पण शॉक्ड होती, पण फाईन, तिला थोडं वाईट वाटलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण माझ्या डोळ्यात पाणीच नाही. मी म्हटलं हे काय झालंय, आपल्याला फरक कसा नाही पडत आहे. आणि असा रोल, महाराजांचा रोल, आज त्या रोलला बाय म्हणताना आपण भूमिका आपल्यात नाही जाणार आहे आणि आपण कसं काय, साधं एक ड्रॉप पाणी नाही यावं आपल्या डोळ्यातून. आणि तेव्हा मला जस्ट उत्तरातनं मिळालं. महाराज माझ्याशी बोलतात असं लिटरली मला वाटलं. त्याने 1 मिनिट, मी नाही जाणार आहे तुझ्यातनं, मी तू जे काय आज आपण ही भूमिका करत असताना तू जे शिकलास त्या रूपात मी तुझ्यात राहणार आहे. विथ द लेसन्स दॅट आय हॅव टॉट यू, आय एम गोइंग टू बी देअर. आणि म्हणून तू रडत नाहीयेस. सो आय फेल दॅट. आणि कधीच आजपर्यंत डोळ्यात पाणी नाही आलंय. जेव्हा कधी या भूमिकेबद्दल बोलतो मला सगळं आठवतं आणि आनंदच हे आहे. कारण जे धडे मी शिकलोय, मग ती काय 1 वर्ष 1.5 वर्षाची ती प्रोसेस होती, पण ते धडे कायमस्वरूपी राहिलेत. आजही ती भूमिका करत नसलो तरी महाराज त्यांच्या धड्यांच्या स्वरूपात माझ्यात आहेत आणि ते कायम राहतील. पुन्हा संधी मिळाली तर करायला डेफिनेटली, एनी टाइम. नक्कीच ना. बरेच जण विचारते सीझन 2 कधी येणार आहे, सीझन 2 कधी येणार आहे. पण आय विल फॉर शुअर, कारण मला माहिती आहे ही काय देऊन जातो हा रोल. आणि इट्स नॉट मॉनिटरीली पैसे म्हणा. आणि मी ना कधी कोणती सुपारी केली त्या ह्याच्यात, म्हणजे कारण का मालिका करत असताना असा रोल असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी ते मी ठरवलंच होतं की ही भूमिका करत असताना तू कुठेही इव्हेंट्सना जाणार नाहीस, महाराज म्हणून नाही किंवा अदरवाईज सुद्धा ह्याचा बेनिफिट त्याने घेणार नाहीस. कदाचित हेच ओळखून तुझ्याकडे हा रोल महाराजांनी निवडला आणि या माणसाकडे दिलेला आहे, कारण का हा याचा गैरवापर करणार नाही, गैरफायदा घेणार नाही. तर ते मी आय केप्ट टू माय वर्ड्स. नॉट की बरं त्यातून सेटवर असताना अरे वेशात आपण कधी सिगरेट ओढायचं, तसंही सिगरेट वगैरे ओढत नाही. त्या वेशात आय हॅव ऑलवेज मेंटेन्ड माय हे. म्हणजे मी रेडी होऊन लिटरली 6-6 तास मी मेकअप रूममध्ये आतच असायचो. ना बाहेर जाऊन त्या वेशात बसलोय आणि गप्पा मारत बसलोय, माझा लाईफ शेअर करतोय, नाही. म्हणजे लोकांना मी अडमुठा वाटत असेल त्यावेळेला, पण असं ओके त्या वेशात आहोत आपण, यू हॅव टू मेंटेन इट. सो काय म्हणजे एनी टाइम आय गेट दिस रोल. एकच त्याची खंत एवढीच वाटते, कारण की मी जगत होतो ते पात्र आणि आता कम्फर्ट यायला लागला होता की आधी अभ्यास करून आणि नंतर आता जगायला लागले. की आता स्क्रिप्ट दिली की पण पाठ व्हायचं लगेच आणि आय नो की त्या टोनमध्ये कसं. आणि हे होईपर्यंत मालिका संपली. त्यामुळे होईल, आय एम शुअर की दिस इज नॉट द एंड. आणि कधीतरी ही भूमिका परत साकारायला मिळणार आणि मी त्याचं चीज करीन आणि नक्कीच त्याला 100% काय त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आय विल डेफिनेटली गिव्ह माय बेस्ट. नक्कीच ती भूमिका तुझ्या वाट्याला पुन्हा येऊ दे आणि ते आणखी मोठं प्रोजेक्ट असावं यासाठी अर्थातच शुभेच्छा. जर आता अजून एक याच रिलेटेड प्रश्न जो अर्थातच तुला कळला असेल की मग छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पण करायला मिळाली तर आवडेल का? मला एका चित्रपटासाठी विचारलं होतं, त्याचं मराठीत हे झालं. पण अगेन मला गांभीर्य माहिती आहे या रोल्सचं.
त्याच्यासाठी आपण किती वेळ दिला पाहिजे आणि तो आपल्या जर बाकीचे कमिटमेंट्स असतील, हे रोज तेच शिकवून जातात ना. स्टिकिंग टू युअर कमिटमेंट हे मला महाराजांचा रोल करत असतानाच हे कळलं. हे खूप ल्युक्रेटिव्ह हे आहेत की अशी भूमिका कोण नाही म्हणेल, पण तू 100% त्याला देऊ शकणार आहेस का? नसेल तर पडू नकोस आता त्यात, याची जाणीव सुद्धा आहे. कारण का इट इज सो डिफिकल्ट टू से नो. पण आय न्यू की जर बाकी कमिटमेंट्स आहेत, आज कोणीतरी आपल्याला त्या गोष्टींसाठी पैसे दिले, साईन केलेलं आहे, जस्ट एक दुसऱ्याला तर ह्यांना दगा देऊन आपण दुसरीकडे जाणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आय कुडंट. पण डेफिनेटली त्याची तयारी आहेच. कधीही ते एवढंच की त्या वेळेला त्या क्षणी आपण किती वेळ लागणार आणि तो आपण खरंच 100% देऊ शकणार असू तर त्यात पडायचं, नाही तर इट्स ओके टू से नो अँड दॅट इज इक्वल रिस्पेक्ट टू दीज कॅरेक्टर्स. त्यामुळे आय ऑलवेज हॅव दॅट रिस्पेक्ट. आणि मी त्यात जर पडलो कुठलीही भूमिका, कोणतीही ऐतिहासिक भूमिका किंवा बायोपिक, तर त्याच्यात 100% देऊ शकणार असेल तरच मी. मला असं वाटतं हा खूप महत्वाचा विचार आहे आणि फार कमी ऍक्टर्स असा विचार करतात भूषण. त्यामुळे रिअली म्हणजे हे याबद्दल अर्थात तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण त्या भूमिकेला न्याय 100% देता आला तरच ती भूमिका करायची, हा मोठा विचार आहे. मला असं वाटतं की भूषण, आज आपण इतके सुंदर सुंदर टॉपिक काढलेत आणि गाव बोलावतं तर आहेच आहे, पण त्या निमित्ताने इतक्या साऱ्या भूमिका तुला बोलावत आहेत, हे मला फार इंटरेस्टिंग वाटतं. अगेन त्याच्यात काय वाटतं काय, गाव बोलवतं म्हणजे आपण होतं आपलं ओरिजिन आपल्याला बोलवतंय परत. आणि आज या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अगेन, कारण की आपण मराठी इंडस्ट्री खूप कमाल आहे, आपली ही मीडिया इंडस्ट्री पण खूप कमाल आहे, कारण आपण 10-15 वर्ष एकमेकांना ओळखतोय. तो कम्फर्ट आहे ऑलरेडी. इट इज नॉट व्हेरी टिपिकल इतर इंडस्ट्रीज सारखा एक इंटरव्ह्यू घेतलाय, मग तुमची काय घेणार आहात हे प्रश्न हे काही नाही. आपण गप्पांच्या ओघात वाहत जातो. कारण आज जसं गाव बोलतो गावाच्या ओरिजिनकडे जातोय, तसं हे आपल्या ओरिजिनकडे जाण्याचं कुठेतरी. आज माझा हा प्रवास तू पाहिलेला आहेस, मला आठवतोय म्हणजे पिंजरा या मालिकेतनं जेव्हा रेफरन्सेस करतोय तेव्हाचे इंटरव्ह्यूज, ते आज भूषण वेगवेगळे चित्रपट करून आज आपण अजूनही आता हे असे इंटरव्ह्यूज घेतोय. एकत्र केला आपण, जुनं फर्निचर एकत्र कामही केलं. आणि तेच ही ग्रोथ ऑफ थॉट्स की अरे भूषण एक 10-15 वर्ष आधी कसा होता आणि आज, तर हे शेअर करायला खूप आवडतं. आणि ऑटोमॅटिकली अगदी म्हणजे आता तू हे सगळं छान काढतोस तर मला हे छानच वाटतंय की तुझा ग्राफ खरोखर फार छान आहे. आणि मला असं वाटतं की तो दिवसेंदिवस आणखी मोठी मोठी भरारी घेत राहू दे, यासाठी अर्थातच खूप शुभेच्छा असतील. यावर्षी आणखी काय सरप्राइजेस देणार आहेस, ते आता काय सांगणार आहेस? सो नक्कीच सगळ्यात आधी गाव बोलवतो चित्रपट बघा, 21 मार्चला रिलीज होतोय. आम्ही आधी वेगळी डेट होती आणि आता थोडं पोस्टपोन केलेलं आहे, कारण की छावा खूप चांगला चाललेला आहे. त्याचबरोबर इतर मराठी चित्रपटही चालू आहेत. तर त्या स्क्रीनच्या मारामारीमध्ये इट्स ओके टू वेट अँड रिलीज द फिल्म या थॉटनी आम्ही आमची डेट पुढे नेली आहे. उलट प्रमोशनसाठी वेळ जास्त मिळाला, तर त्यामुळे हा चित्रपट तर बघाच. त्याचबरोबर पोर्ट्रेट म्हणून एक सिनेमा येतोय, सायको थ्रिलर आहे आणि कमाल चित्रपट आहे, तो घेऊन लवकरच येऊ. घडाघडा बोलवतोय हा माझा चित्रपट रेडी आहे. आरो वेलणकर, मी, सिमरन नेरुरकर असे 3 जण आहोत. आणि आता 2 चित्रपटांचं सायमल्टेनियसली शूट सुरू आहे. सो फिंगर्स क्रॉस, मस्त रोल्स येत आहेत, सगळे रोल्स व्हेरी डिफरंट. सो फिंगर्स क्रॉस. येस. मला असं वाटतं की 2025 ची छान एनर्जी भूषणकडे आता आहे, त्यामुळे खूप काय काय बोलवत आहे आय एम शुअर. आणि निलिमा बोलवते, सारखीच निलिमा बोलवणारे यावर्षी पण चांगले चांगले चित्रपट घेऊन येणार. सो आपण सारखं भेटणार. भूषण, तुला खूप कोण बोलवत असतं, आता सगळीच नावं कशी घेऊ, पण जोक्स अपार्ट, पण सगळे तुला बोलवणार आहे. थँक्यू सो मच. नाही पण अर्थात ती आमचं जोक्स चालूच असतात. पण भूषण, खरंच खूप छान वाटलं, इतक्या मनापासून मोकळ्या गप्पा नेहमीच छान वाटतं तुझ्याशी मारायला. आणि गाव बोलवतो या सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा. या पुढेही 2025 सुद्धा सुपर रॉकिंग जाऊ दे, सुपर हिट होऊ दे, यासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.